नमस्कार मित्रांनो, बघू शकता हळद आता पूर्णतः बसलेली आहे. थोडे बहुत काही रश याच्यामध्ये दिसत आहे, जेणेकरून हे रश आता बसण्याच्या मार्गावर आहे. 1-2 दिवसामध्ये पूर्णतः हळद बसेल. तर बघू शकतो आपण हळदीची परिस्थिती काय आहे आणि काय नाही. आता इथे थोडंसं पाणी गिनी आणल्यामुळे ही हळदीची परिस्थिती अशी आहे. तर साधारणतः काही खुंब उघडे पडलेले आहेत. तर बघा, हे अशा प्रकारे हे खुंब खराब झालेले आहेत. तर हळद करते वेळेस महत्त्वाचं म्हणजे कोंब उघडे पडता कामा नाही. तर बघू शकता ही अशा प्रकारे कोंबांची स्थिती आहे, हळदीची स्थिती आहे. हळद एकदम बसण्याच्या मार्गावर आहे. कुठे थोडं बहुत प्रमाणात हे बघू शकता हे कोंब उघडे पडले ना, तर असं उत्पन्नात मार बसते. तर आपण हे कोंब भर देणं खूप महत्त्वाचं. भर दिला की एकतर तण बी होत नाही आणि हे पण होत नाही. बघू शकता. तर आता आपण तुम्हाला हे उपटून दाखवणार आहे. हे बघू शकता असे कोंब झालेले आहेत. कुठे सड वगैरे काही नाही आहे सध्या तरी. याच्यामध्ये बघू शकता हे काही जमिनीमध्ये राहिलेले आहेत. तर अशा प्रकारे सध्या हळदीची स्थिती आहे. हळद चांगल्या प्रकारे बसण्यास सुरुवात होत आहे, जेणेकरून पुढील काळामध्ये आपल्याला उत्पन्नात घट होणार नाही. शेती व्यवसाय हा सर्वात बेस्ट व्यवसाय आहे. फक्त शेतीला निसर्गाची साथ असायला पाहिजे. भाव पण थोडे बहुत प्रमाणात चांगल्या प्रकारे असायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. प्रायव्हेट जॉब करताना बघू शकता आपल्याला किती मानसिक त्रास होतो. टार्गेट, वेळ या गोष्टीचा विचार जर केला तर बागायत शेती जर असेल आणि पाणी जर असेल तर आपण कुठलंही चॅलेंज स्वीकारू शकतो. हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आज प्रति कुटुंबाला 4-5 एकर जमीन जर असेल आणि बागायत जर असेल तर खूपच चांगलं वातावरण असते. म्हणजे उत्पन्न घेण्याचं एकदम चांगला माहोल होते. तर सांगायचं तात्पर्य, शेतीला हा सोन्याचे दिवस येणार आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये शेती एक आर्थिक स्रोत तर आहेच भारताचा आणि चांगला एक हे आहे. तो बघू शकता इथे हे आपल्याला आता इथे एक वनस्पती सापडली. ही वनस्पती जी आहे ना, तर ही वनस्पती मुतखडा असेल त्याच्यासाठी खूप लाभदायी असते. मी मुतखड्यासाठी औषध घेत असतो. छोटे स्टोन हे उकळून पाण्यात घेत असतो. तर एकदम भारी आहे. तर मी हे आज घेणार आहे. तर सांगायचं तात्पर्य, शेतकरी मित्रांनो, शेतीला पर्याय नाही आहे. शेतीला जर जोडधंदा असेल तर अजून सोन्याहून पिवळं. बघू शकता हळदीला आता साधारणतः 12, 13, 14, 15, 17 हजारापर्यंत भाव लागत आहे. आणि 25 एकरी 25 क्विंटल जर झाली आणि त्याच्यातनं खर्च जर वजा केला, किंवा एकरी 30 क्विंटल झाली त्याच्यातून खर्च जर वजा केला, तर बघू शकता आपल्याला किती महिना पडू शकते एका एकरमध्ये. तर फक्त निसर्गाची साथ असायला पाहिजे. निसर्ग कोपला नाही पाहिजे. यावेळेस भरपूर पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळे थोड्या बहुत प्रमाणात सड लागली, कुठं जास्त लागली. तर सांगायचं तात्पर्य, तर शेती ही एक एकदम महत्त्वाचा घटक आहे. फक्त आपण जसं नोकरीला वेळ देतो, नोकरीसाठी टाईम देतो, सकाळ संध्याकाळ पाहत नाही, बॉसचा फोन आला तर ते काम पूर्ण करतो, तसं जर आपण वेळोवेळी जर केलं तर नक्कीच शेती ही एक उत्पन्न देणारा घटकच आहे. आणि सांगायचं तात्पर्य, तर आपल्याला शेती ही भविष्यामध्ये महत्त्वाचं घटक. शेतीचे तुकडे होत आहे, शेती भेटत नाही, शेती महाग होत आहे. तर शेतीला कसं नैसर्गिक खूप चॅलेंज आहेत, पण ते चॅलेंज स्वीकारून सुद्धा शेती चांगल्या प्रमाणात होत आहे, जेणेकरून आपल्याला
कौटुंबिक प्रपंच जोडण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर बघू शकता आता हळदीचा मेन विषयाकडे येऊ. हळद अशा प्रकारे बसलेली आहे. आणि मित्रांनो, विनंती आहे की आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर 100% सबस्क्राईब करा, जेणेकरून मी हे व्हिडिओ बनवत असतो तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हेच माझा उद्देश आहे. आणि उद्देश हे सफल व्हायलाच पाहिजे. सफल झाल्यावर माणसाला नक्कीच चांगलं वाटतं. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर 100% सबस्क्राईब करा आणि शेअर केलं नसेल तर शेअर करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळेल. आणि एखाद्या ग्रुपवर टाकणं शक्य झालं असेल तर नक्की टाकायला सुरुवात करा. हा बघू शकता हळदीचा प्लॉट आता बसलेला आहे. तर आपण एखादा खोम काढण्याचा प्रयत्न पाहूया. काढू नाही आहे कारण की याचे अजून रस उतरायचा राहिला. बघू शकता याच्या कांड्या झालेल्या आहेत, 4-6 इंचाच्या कांड्या झालेल्या आहेत. आणि हा रस पूर्णतः रस इथं बसला पाहिजे. बसल्यावरच आपल्याला चांगलं हे होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.